हम तुम्हारे साथ है। सचिन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। रिपब्लिकन सेनेचा विजय असो। रिपब्लिकन सेनेचा विजय आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा विजय असो। सचिन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सचिन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेरीवाला संघटनेचा जय। गेंड्याचं कातडीचं प्रशासन तुम्हाला ते फायदा देत नाही। तुम्हाला आम्ही 28/2/2022 ला तिथं मीटिंग मध्ये आम्ही सर्व जेवढे 14,098 पथविक्रेते आहेत त्या सर्व शहरातील पथविक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र द्यावं म्हणून त्यांना आम्ही सर्वांनी मान्यता दिली। परंतु त्या कमिटीच्या मान्यता दिल्यानंतर सुद्धा 2 वर्ष झाले परंतु एकालाही परवानगी भेटली नाही। आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की येणाऱ्या आचारसंहिता संपल्यानंतर जर का पथविक्रेत्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही आणि सचिन भाऊ आम्ही सर्व टीम तुम्हाला कसा घाम फोडणार हे आम्हाला चांगलं माहिती आहे। तुम्हाला असं वाटतंय की आम्ही मोठमोठाले अधिकारी आहे, ते मोठमोठाले अधिकारी तुमच्या घरचे, आमच्या सोबत नाही। आमच्या सोबत जर तुम्ही समजा वेड्या वाकड्यामध्ये घुसले तर आम्हालाही वेड्या वाकडा घुसता येतं। त्याकरिता आम्हाला आपल्या सर्व टीमला आणि पथविक्रेत्यांना माझं आव्हान आहे, आता आपल्यावर एवढी कारवाई झाली, आपला रोजगार कमीत कमी 1 महिन्यापासून बंद होता, कोणीही आमदार खासदार तुमच्यापर्यंत आले का? तुम्हाला विचारले की तुम्ही आज उपाशी आहे का तुम्ही तपाशी आहे का तुम्हाला 1 रुपयाची गरज आहे? कोणी विचारलं नाही। पेपरमध्ये मागे बातमी आली की इथला जो नवीन खासदार निवडून आलेला आहे तो सांगतोय की शहरामध्ये हातगाड्या भरपूर झाल्या, परंतु त्या खासदार साहेबांना माझं सांगणं आहे की केंद्र शासनाचा द स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लिव्हलीहूड अँड रेग्युलेशन ऍक्ट 2014 तू वाचला का? तू आतापर्यंत वाचला नाही, तुला ती स्पेलिंग सुद्धा येणार नाही कारण आम्हाला माहिती आहे। त्याकरिता अगोदर अभ्यास कर। शहरामध्ये पथविक्रेत्यांना संरक्षण आहे, केंद्र शासनाचं संरक्षण आहे, त्यामुळं पथविक्रेत्यामध्ये वरती अन्याय आणि अत्याचार करण्याचा यापुढे कोणीही प्रयत्न करू नये। आणि माझं सांगणं आहे की तुम्हाला आमदार आणि खासदार कोणीही विचारत नाही आले का, कोणी नाही आलं। सचिन भाऊन आणि आम्ही पूर्ण टीमनं आम्ही ते काम केलंय। यापुढे आपल्यातलं एकही मत कुठेही जाता का, जो आम्हाला रोजगार देतोय, जो आमच्या पाठीशी आहे त्या माणसाचं तुम्ही पाठीशी राहा, त्यांना मतदान करा। आपल्या एका कुटुंबामध्ये 5-5 मतदान आहे। त्याकरिता माझं आपल्याला सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण कुटुंबातील नातेवाईक असो किंवा आपले भाऊ असो, चुलत भाऊ असो, मावस भाऊ असो, त्या सर्वांना सांगून सचिन भाऊला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे। कारण आपला आवाज तिथं बुलंद झाला म्हणजे अधिकारी इथले आमदार खासदारचं कसं ऐकतात। शहरामध्ये आता हा रोड बनतो, रोड कोणाचं नाव नाही, एका ठेकेदाराचं नाव नाही, परंतु ते काम मेन कोणाचं असते? आमदार आणि खासदाराचं असते। एक फोन गेला की मोठमोठ्याला अधिकारी तिथला की सही करून टाकतात, परंतु आपल्या पथविक्रेत्याच्या परवानपत्रावरती सही आयुक्त का करत नाही? हा एक फार मोठा मुद्दा आहे। याचा अर्थ असा आहे की हा प्रश्न तुम्हाला भिजवत ठेवायचा आहे, भिजवत ठेवून तुम्हाला फक्त झुलत ठेवायचं आहे, तुम्हाला काही द्यायचं नाही असा त्यांचा प्रयत्न आहे। परंतु आम्ही आणि सचिन भाऊ त्यांना ठणकावून सांगतो, तुम्हाला आश्वासन देतो की यापुढे जर अधिकारी वाकड्यात जर जात असेल तर आपणही त्या वाकड्या पद्धतीनं आणि लोकशाही मार्गाने असं काही आंदोलन करू का, असं काही महानगरपालिकेला घाम फोडू की यानंतर त्यांनी आपल्याकडं वाकड्या नजरेनं बघता कामा नये। आपल्या सर्वांना माझं नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी सचिन भाऊच्या मागे उभं राहायचं आहे आणि त्यांना भरभरून मतदान करायचं आहे। कारण सचिन भाऊ सारखा एकनिष्ठ माणूस संपूर्ण शहरामध्ये सुद्धा आपल्याला सापडणार नाही। बाकीचे सगळे पैशा पाण्याच्या मागे लागलेले आहेत, कोणी याच्याकडून पैसे काय, कोणी त्याच्याकडून पैसे काय, परंतु आमचे सचिन भाऊ कुठलाही 1 रुपया नसताना सुद्धा निवडणुकीमध्ये उभा आहेत। त्याकरिता आपल्या सर्वांना नम्र आव्हान आहे माझं की आपण सर्वांनी मिळून 5-5 मतदान असो, 4-4 मतदान असो, सर्वांनी आपण सचिन भाऊ निकमला मतदान करायचं आहे। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।